श्री स्वामी समर्थ। 4 डिसेंबर 2025ला दत्त जयंती आहे। वर्षभरातून फक्त एकदाच हा दिवस येत असतो। ब्रह्मपुराणामध्ये दत्तगुरूंचे अवतार कार्य सांगितलेले आहे। जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूचा दत्तात्रेय क्षमाप्रधान अवतार झाला। वेद, कर्मकांड आणि यज्ञक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना, धर्म कमी होऊन अधर्म वाढला असताना, त्याचबरोबर सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना, धर्म व्याकुळ झाला असताना दत्तगुरूंनी व्यादांना, कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली। भगवान दत्त आपल्या भक्तांना होणारा त्रास लगेचच दूर करतात। दत्तगुरूंच्या मंत्रामध्ये सुद्धा इतकी शक्ती आहे की त्याचा जप केल्याने, त्याचप्रमाणे दत्तगुरूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात। अशा या दत्तांना समर्पित असलेला दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस, दत्तगुरूंचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती येत असते। या दिवशी उंबराच्या झाडाला आपल्याला आवर्जून एक वस्तू अर्पण करायची आहे। उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो, त्यामुळे काहीही जरी केले नाही तरी सुद्धा उंबराच्या झाडाला ही वस्तू अवश्य अर्पण करायची आहे, ज्यामुळे कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल। उंबराच्या झाडामध्ये म्हणजेच औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो। दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत। 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्तमाऊलींनी साधना केली होती। उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाची जो पूजा करेल, भक्ती करेल, त्याच्या मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। तसेच या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते, त्याचप्रमाणे इच्छित फळ प्राप्त होत असते। औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती। एका ब्राह्मणाला जर आपण या उंबराच्या झाडाखाली जेवायला घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे फळ मिळते। त्याचप्रमाणे औदुंबराला मंदगतीने प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होत असते। या झाडाखाली बसून जर आपण जप केला तर त्याचे अनंत असे फळ आपल्याला प्राप्त होत असते। तसेच आपले जे भयंकर रोग आहेत तर ते बरे होण्यासाठी औदुंबराला 1,00,000 प्रदक्षिणा केल्या जातात असे सुद्धा सांगितले जाते। औदुंबर वृक्षतळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते। तसेच औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते। औदुंबराची सेवा पूजा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते। आपल्या जीवनामध्ये खूप समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, पैशासंबंधीच्या अडचणी असतात, कर्ज जे आहे तर ते वाढत असते, घरातील दारिद्र्य जे आहे तर ते काही केल्या संपत नाही, किंवा घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, आपल्या मुलांना शिक्षणामध्ये हवी तशी मार्क्स मिळत नसतील, किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, घरामध्ये सतत कलह, वादविवाद, मतभेद तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत आहेत, किंवा घरामध्ये सततचं आजारपण आहे, तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपल्याला उंबराच्या झाडाला ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। आपली कितीही कठीण इच्छा असेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो। हा उपाय स्त्री, पुरुष कोणीही करू शकतात। आपल्याला हा उपाय करण्या अगोदर काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि हा उपाय आपण जेव्हा करणार आहोत, दिवसभरामध्ये आपण कधीही हा उपाय करू शकतो, फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही। तर उंबराच्या झाडाला आपण जेव्हा ही वस्तू अर्पण करायला जाणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे। एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे। तसेच एक तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे पिवळी मिठाई असेल तर ती घ्यायची आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, पिवळी फुले घ्यायची आहेत, अगरबत्ती घ्यायची आहे। तर असं पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे। त्यानंतर आपल्याला तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुपाचा दिवा ठेवायचा आहे। जर तुपाचा दिवा आपल्याला शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे, ज्यामध्ये आपण कच्चे दूध आणि हळद टाकलेली आहे, तर हे पाणी आपल्याला त्या
उंबराच्या झाडाला म्हणजे औदुंबराला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे पिवळे तांदूळ. पांढरे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदीच्या साहाय्याने पिवळे करून घ्यायचे आहेत. हे तांदूळ अखंड घ्यायचे आहेत. किडलेले किंवा तुटलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. नवीन आणि अखंड असे तांदूळ आपल्याला यासाठी वापरायचे आहेत. तर पिवळे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. आपण अगदी 5, 21, 51 किंवा मुठभर तांदूळ, चिमूटभर तांदूळ सुद्धा अर्पण करू शकतो. यानंतर पिवळी मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे. पिवळी फुले अर्पण करायची आहेत. यासोबत आपण पिवळी फळे जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला या उंबराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे. अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि यानंतर 11 प्रदक्षिणा आपल्याला या उंबराच्या झाडाला घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्तात्रेयाय नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने या प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर आपली जी मनोकामना आहे, आपली जी इच्छा आहे, आर्थिक समस्या असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, तर अशी कोणतीही आपल्याला जी समस्या आहे तर ती आपल्याला दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला घरी परत येताना झाडाच्या खोडाजवळची जी माती आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये ही माती ठेवायची. त्या मातीला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. तर या मातीची आपल्याला पूजा करायची आहे आणि दिवसभर ही माती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माती आपल्या ज्या फुलझाडांच्या कुंड्या असतील किंवा आपल्या घराजवळ जी झाडे आहेत तर या झाडाखाली, झाडाच्या मुळाशी आपल्याला ही माती जी आहे तर ती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे उंबराच्या झाडाची आपण या दिवशी पूजा केल्याने आणि उंबराच्या झाडाला काही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील जी काही संकटे आहेत, जी काही विघ्ने आहेत किंवा जे काही दोष आहेत, ज्या काही आपल्याला समस्या आहेत तर या समस्या दत्तकृपेने नष्ट होतात. अतिशय साधा, सोपा परंतु प्रभावी असा हा उपाय आहे. आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे घराच्या जवळच जर हे उंबराचं झाड असेल तर दिवा जो आहे तर तो आपण कोणत्याही धातूचा वापरला तरी चालेल आणि तो दिवा आपण परत घरी आणून स्वच्छ करून पुन्हा त्याचा वापर करू शकतो. उंबराचे झाड जर घरापासून दूर असेल तर कणकेचा दिवा आपण बनवू शकतो आणि कणकेचा दिवा उंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि तो तेथेच राहू द्यायचा आहे. अशा प्रकारे वर्षातून एकदा फक्त दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाला जर आपण काही वस्तू अर्पण केल्या तर दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या समस्या नष्ट होत असतात.